हाय फ्रेंड्स, मी सोनिया तुमचं सोनीज किचनमध्ये परत एकदा स्वागत करीत आहे। आज आपण बघणार आहोत मिश्र डाळीचे अप्पे। तर त्याची सर्वप्रथम आपण साहित्य बघून घेऊयात आणि मी कृती सोबतच तुम्हाला साहित्य वेळेस सांगत जाईल प्रमाणात सकट। तर आता इथे आपण सर्वप्रथम डाळी घेतलेल्या आहे आणि तांदूळ घेतले, त्याचं प्रमाण बघूयात। एक मोठी वाटी भरून चना डाळ घेतली आहे, तर हीच वाटीचं माप आहे। त्याच्यानंतर अर्धी वाटीला थोडंसं कमी तूर डाळ, याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ, पाव वाटी तांदूळ। आता जर कधी तुम्हाला मसूर चालत नसतील तर तुम्ही मसूर स्किप करा, तर तुम्ही दुसरे कोणत्या तरी एका डाळीचं प्रमाण वाढवू शकता। आणि तुम्हाला अजून आवडत असेल तर मूग डाळ सुद्धा तुम्ही ॲड करू शकता। तर आता आपण सर्वप्रथम काय करणार आहे, या जे सर्व डाळी आणि तांदूळ आहे हे मिक्स करून घेणार एका बाउलमध्ये। एका बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे, मोठ्या साईजचं घ्यायचं, कारण की डाळी ज्या असतात त्या भिजवल्यानंतर फुलतात। तर सर्वप्रथम आपण सगळ्या डाळी टाकून घेणार आहे। तर सर्वप्रथम आपण हे 2 पाण्याने धुवून घेणार आहे आणि नंतर थंड पाण्यामध्ये आपण भिजत घालणार आहे। सो फ्रेंड्स, आपण रात्रभर डाळी भिजत घातल्या होत्या पाण्यामध्ये, 7 ते 8 तास मिनिमम भिजत घालायच्या। त्याच्याने हे जे डाळी असतात व्यवस्थित भिजतात आणि पायशा फुलतात, छान मस्त आहे की मोठ्या झालेल्या आहेत डाळी त्यांच्या ऑलरेडी साईजपेक्षा। तर आता आपण काय करायचं आहे, हे पाणी जे आहे हे ड्रेन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर डाळी आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायच्या आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळी टाकताना थोड्या थोड्या करून टाकायचं आहे, थोड्या थोड्या पॅचेसमध्ये करायचं आहे। आणि या ज्या डाळी आहे समजा बारीक होत नसतील, ठीक आहे, एकदम आपल्याला बारीक नाही, थोडंसं रवाळ पीठ तयार करायचं आहे। तर त्या कंडिशनमध्ये थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता, तर ते फ्रेश ताजं पाणी घालायचं आणि प्रमाण त्याचं कमीत कमी ठेवा, म्हणजे मग जास्त पाणी असलं की मग जे फर्मेट होत नाही व्यवस्थित। सो फ्रेंड्स, इथे मी डाळ वाटून घेतली आहे, थोडंसं पाणी ॲड केलं होतं, जास्त ॲड करायचं नाही आहे। आणि आता आपण व्यवस्थित ते मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे, असं छान रवाळ झालेलं आहे डाळी व्यवस्थित भिजल्यामुळे। तर आता हे जे मिश्रण आहे हे अजून आपण 7 ते 8 तास रेस्ट करून घेणार आहे, म्हणजे छान प्रकारे फर्मेट होईल। सो फ्रेंड्स, आपलं पीठ फर्मेट झालेलं आहे, फुललेलं आहे पीठ, तुम्ही बघू शकता असं वर आलेलं आहे। आता थंडीचे दिवस असल्याने ते जास्त फर्मेट नाही झालं, नाहीतर मग तुम्हाला असं वाटत असेल की फर्मेट प्रॉपर झालेलं नाही आहे तर तुम्ही अजून काही तास ठेवू शकता आणि त्याच्यानंतर बनवू शकता। पण मला जेवढं रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार तर व्यवस्थित फर्मेंटेशन झालेलं आहे पिठाचं। तर मी आता पुढची कृती करते। या पिठामध्ये आपण टाकणार आहे बारीक चिरलेल्या भाज्या आणि हिरवी मिरची। तर इथे हिरवी मिरची घेतल्या आहे 4-5, त्या बारीक चिरून घेतलेल्या आहे। कांदा बारीक चिरून घेतला आहे, टमाटर, त्याच्यानंतर 1 बाउल भर इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। तर आता आपण या पिठामध्ये टाकणार आहे पहिल्यांदा स्वादानुसार मीठ। स्वादानुसार आपण मीठ टाकतोय, त्याच्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कच्चं जिरं सुद्धा टाकू शकता। आता मी टाकते चिरून घेतलेले टमाटर, कांदा, कोथिंबीर। आता भाज्या म्हणाल तर तुम्ही बारीक चिरून पालक सुद्धा टाकू शकता, गाजर, शिमला मिरची, मटार तुम्हाला आवडत असतील तर। आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून ठेवते। आता इथे आपण अप्पे पात्र जे ते आधी गरम करायला ठेवलेलं आहे, आधी चांगलं तापवून घेतलं हाय फ्लेमवरती, मग त्याच्यानंतर मंद आचेवरती आपण आता ठेवलेलं आहे, लो फ्लेमवरती ठेवलं एकदम, आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे। आता अप्प्यांना आहे ना थोडं जास्तच तेल लागतं, नाहीतर मग ते खाली लागून जातं। तर अप्प्याचं पीठ टाकताना छोट्या चमचेच्या पोह्याच्या चमच्याने घ्यायचं आणि मेन काय आहे की जे साईडचे असतात ना तिथून सुरुवात करायची पीठ टाकायला, कारण की साईडचा जो पोर्शन असतो ना तिथे कमी हीट लागते कंपेअर टू सेंटर। सेंटरला आधीच टाकलं तर मग ते साईडचे टाकेपर्यंत अप्पे जळण्याची किंवा जास्त शिजण्याची भीती असते।
अशा पद्धतीने सर्व हे जे आहे आप्याचं पीठ आपण फिल करून घेणार आहे। तर आता आपण सर्व जे आप्पे आहे ते त्याचे जे आहे साचे ते भरून घेतले। तर आता आपण मीडियम हीटवरती करतोय, गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण झाकण ठेवायचं आहे। जोपर्यंत आप्पे आपले फुलत नाही तोपर्यंत थोडी वाफ येऊ द्यायची, कारण की हे डाळींपासून बनलेले तर यांना स्टीमवरती शिजू द्यावं लागेल प्रॉपर। तर मी झाकण ठेवते आणि आप्पे व्यवस्थित शिजू देते। सो फ्रेंड्स, आता इथे जे आप्पे आहे ते एका साइडने फ्राय झालेले आहे आणि छान फुललेले सुद्धा आहे। तुम्ही बघू शकता असे फुलून त्या लेवल। तर आता आपण आहे ना पलटवून बघूयात, ठीक आहे व्यवस्थित शिजले आहे का। तर यस, परफेक्ट, छान क्रिस्पी झाले असे गोल्डन रंगाने आणि इझिली पलटवले जात आहेत। या पद्धतीने पलटवून घ्यायचे। अशा पद्धतीने मी सगळे पलटवून घेते। आता राहिली आता ही दुसरी बाजू, तर दुसरी बाजू सुद्धा अशीच झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। मी जवळपास 4 ते 5 मिनिटं जी आहे ती वाफ काढून घेतली मीडियम फ्लेमवरती। त्याच पद्धतीने आता हे सर्व पलटवल्यानंतर सुद्धा मी झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे 4 ते 5 मिनिटं। सो फ्रेंड्स, आपले आप्पे तयार आहेत। तर मी आता सर्व करून घेते। दोघं बाजूंनी व्यवस्थित ते शिजले आहे, फ्राय झाले आहे, कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत आणि तुम्ही नंतर बघायलाच सर्व केल्यानंतर। सो आपले आप्पे तयार आहेत। कशी वाटली आजची रेसिपी, आवडली ना? आणि तुम्ही आप्पे हे जे दह्याची चटणी किंवा नारळाची चटणी किंवा दाण्याची चटणी, सॉस तुम्ही कशासोबतही एन्जॉय करू शकता। हे मिश्र डाळीचे आप्पे किंवा असे नुसते सुद्धा खाल्ले तरी चांगले लागतात फार। तर रेसिपी आवडली असेलच तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं, व्हिडिओची लिंक शेअर करायची फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं मस्त खायचं, स्वस्त राहायचं। परत भेटू नवीन रेसिपीसोबत। आजची रेसिपी होती मिश्र डाळीचे आप्पे।